दुर्मिळ मराठी शब्द आणि त्यांचे अर्थ. भाषा फक्त भाषा नसते, तो एक विचार असतो. भाषा अंतरंगाशी संवाद साधण्याचा मार्ग असतो. आज आपण प्रवास करणार आहोत काही दुर्मिळ मराठी शब्दांच्या दुनियेत, जे आपल्याला बोलायलाच नव्हे तर अनुभव घ्यायलाही शिकवतात. झपुर्झा हा शब्द केशवसुतांनी वापरला. त्याचा अचूक अर्थ शब्दातही सांगता येणार नाही, पण अनुभवातून मात्र समजेल. जेव्हा एखादी व्यक्ती आपली कला व्यक्त करते ना, नाचताना, गाताना किंवा सर्जनशीलतेत हरवते, स्वतःला विसरते, त्या संपूर्ण हरवण्याच्या, विलीन होण्याच्या अवस्थेला म्हणतात झपुर्झा. दुसरा शब्द कातरवेळ. संध्याकाळच्या सूर्यास्तानंतर अंधार येण्यापूर्वीचा तो क्षणिक वेळ, जेव्हा आकाश फिकट रंग घेते आणि पृथ्वी हळूहळू शांततेत विरघळते. हा काळ भावनिक संवेदनांचा काळ असतो, ज्यावेळी आठवणी जागृत होतात आणि हृदय स्वतःशी संवाद साधायला लागतं. अनंत प्रज्ञा हा शब्द सांगतो अनंत विचारशक्ती. विश्वातील ती शक्ती जी प्रत्येक क्रियेत मार्ग दाखवते. विज्ञान किंवा गणिताने ती समजवता येत नाही, कारण ती सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि आत्मचलित ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्याला आपल्याच अस्तित्वाशी जुळवते. मृदुल हा फक्त आवाज किंवा शब्द नाही, हा भावनेचा अनुभव आहे. जेव्हा एखादी गोष्ट मृदुलतेने व्यक्त केली जाते ना, तेव्हा ती आपल्या अंतरंगात शांती आणि सौम्यता निर्माण करते. हा शब्द दर्शवतो की कोमलतेने व्यक्त केलेले विचार किंवा कृती आपल्या हृदयावर गोड आणि शांत प्रभाव टाकतात. अभिषिक्त. अभिषिक्त हा केवळ पदासाठी नियुक्त केलेला व्यक्ती नव्हे, तर दैवी किंवा नैतिक उत्तरदायित्वाने भरलेली व्यक्ती दर्शवतो. या व्यक्तीची कृती, विचार किंवा निर्णय सतत आदर्श, धर्म आणि नैतिकतेच्या दिशेनेच असतात. अभिषिक्त होणे म्हणजे फक्त अधिकार मिळवणं नव्हे, तर एक उच्च मूल्य आणि आदर्शाने प्रेरित जीवन जगणे आहे. हे शब्द आणि असे असंख्य शब्द केवळ संवादाचे माध्यम नाहीत, ते अनुभव आहेत, ते प्रवास आहेत. आणि तुम्ही कोणत्या शब्दातून तुमच्या अंतरंगाशी जोडले जाता? विचार करा, अनुभव घ्या आणि या दुर्मिळ मराठी शब्दांच्या प्रवासाला सुरू ठेवा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.